किती वाजले? 9:30. म्हणजे सकाळी दागिन्यांच्या दुकानात लवकर गेले तरच वरुणला दुपारपर्यंत लॅपटॉप लवकर घेऊन देऊ शकते. म्हणजे त्याला त्याची पुढची कामं पटपट करता येतील. सॉरी सर, मी हे सगळं तुम्हाला न सांगता करते. पण मी जे काय करते तो त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून हे सगळं करते. म्हणून मला तुम्हाला आत्ता नाही सांगायचंय. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर जीव ओवाळून टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. माझ्या घरातल्या माणसांना तुम्ही तुमची माणसं मानता, आईचा आदर करता, वरूणवर लहान भावाप्रमाणे प्रेम करता. पण सर, हे सगळं जरी असलं तरी माझ्या घरच्यांना मदत करण्याचं पहिलं कर्तव्य हे माझं आहे ना. आणि मी माझं कर्तव्य नीट पार पाडण्याचा प्रयत्न करते. माझ्या अडचणी, माझ्या माहेरचे प्रॉब्लेम्स या सगळ्यांपेक्षा जास्त ना तुमचं काम आणि तुमचं करिअर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. माझ्यापेक्षा जास्त जबाबदाऱ्या तुमच्यावर आहे. म्हणून मुद्दाम मी या सगळ्यापासून तुम्हाला लांब ठेवते. सॉरी सर. आणि सर, मला माहिती आहे हा दागिना म्हणजे आपल्या प्रेमाची खूण आहे. आणि हा दागिना स्वतःपासून लांब करताना मला खरंच खूप त्रास होतोय. पण काय करू मी? वरून सुद्धा अडचण येते ना. आणि त्याला मदत करणं खूप गरजेचं आहे. आज वरून संकटात आहे म्हणून मला हा दागिना गहाण ठेवावा लागतोय. ज्या प्रेमाने तुम्ही मला हा दागिना घेऊन दिलाय ना, त्या प्रेमाची शपथ घेऊन सांगते, लवकरात लवकर हा दागिना मी सोडवून आणेन. आई, मी निघते. अगं निघालीस बाळा? थांब थांब थांब. अगं तुझा डबा तयार आहे, नाश्ता तयार आहे, 2 मिनिटात वाढते तुला. नाही नको ना, मला उशीर होतोय. मी नंतर खाईन परत. हा, मी येते. देवांशी बायको आत्ता शोभलीस तू. तो कसा सतत घाईत असतो. ते काही नाही, आधी खायचं आणि मग जायचं. आई नको ना, मी आता आईकडे जाणार आहे ना, तर तिकडे खाईल ना काहीतरी. प्लीज. अच्छा, नाही बरोबर आहे ग. सासूने इतक्या प्रेमाने केलंय त्याचं काही नाही तुला. बरोबर आहे. आई समोर सासूच्या हाताला कुठे असते गोडी. माझ्या सासूबाई गोड स्वयंपाक पण बनवतात आणि स्वतः पण खूप गोड आहेत. लागली लिपस्टिक. उगाच मस्के लावते. आधी खा आणि मगच जा. चल. आई. काय आई? थांब. ठीक आहे, या ना. हा. हॅलो. हो हो हो. नाही, मी पोचते वेळेत. चालेल. आले मॅडम आले. हे बघा, गरम गरम पोहे तयार आहे. पोहे? चला. मस्त झाले. हो ना? अजून एक घास. अरे वा, व्हेरी गुड गर्ल.
बस. मी निघते आता. अगं निघतेस काय? डबा करून ठेवलाय ना तुझ्यासाठी. लाल माठाची भाजी आणि काकडीची कोशिंबीर आवडते ना, आणते पटकन. आई, मला हे सगळं खूप आवडतं. मग पण मी आज शाळेत नाही जाणार आहे, त्यामुळे डबा आणायचा प्रश्नच येत नाही ना. आणि दुपारपर्यंत मी आईकडेच असणार आहे, त्यामुळे तिच्याकडेच काहीतरी खाईन ना. हा, तू आईकडे जातेस ना, हरकत नाही. पण तू अशी अचानक कशी काय जातेस आईकडे? सुमंतांची तब्येत ठीक आहे ना? ती एकदम व्यवस्थित आहे. माझं वेगळं काम आहे जरा. जा जा. आणि सुमनताईंना सांग मी विचारलंय त्यांना म्हणून. खूप दिवसात त्यांच्याशी धड बोलताही आलं नाही मला, संधीच मिळाली नाही. आणि त्या जेव्हा केव्हा इथे येतात तेव्हा आपल्याकडे काही ना काहीतरी घडतंच. पण त्यांना सांग मी वेळ काढून येणार आहे त्यांच्याकडे, त्यांना भेटायला. आठवणीने सांगते. एक शेवटचा शेवटचा शेवटचा. नमस्कार. कोण आपण? आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून आलो. देवांश जहागीरदार इथेच राहतात का? हो, हे त्यांचंच घर आहे. आम्ही तुमच्या घराची झडती घ्यायला आलो. तुमच्याकडे बेहिशोबी मालमत्ता लपून ठेवली आहे अशी टीप मिळाली आहे आम्हाला. काय? पण ही अशी टीप कोणी दिली तुम्हाला? सॉरी मॅडम, पण ते आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. हे बघा, तुम्ही सुद्धा हे असं अचानक येऊन परमिशन न घेताना झडती नाही घेऊ शकत. प्लीज मॅडम, तुम्ही वाकड्यात शिरू नका. ही कायदेशीर बाब आहे. तुम्ही जर याच्यात अडथळा आणला तर तुम्हीही अडचणीत याल. हे बघा, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली. तुम्ही म्हणताय तसं या घरात बेकायदेशीर असं काहीच नाहीये. हे बघा, ते तुम्हाला तपास झाल्यावर कळेलच. चला, आपण आपलं काम सुरू करू. एक मिनिट थांबा फक्त. अहो अहो अहो, हे बघा ना, इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत. त्यांना म्हणे आपल्या घराची झडती घ्यायची. का? काही ते काही कळत नाहीये. बाबा, यांचं असं म्हणणं आहे की आपल्या घरात बेहिशेबी मालमत्ता आहे. काहीतरी काय? नाही नाही, हे बघा साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अगदी वेळेवरती इन्कम टॅक्स भरणारी माणसं आहोत आम्ही. हे बघा, तुम्हाला माहिती नसेल पण गेल्याच वर्षी सगळ्यात जास्त टॅक्स भरणारी कंपनी म्हणून आमच्या कंपनीचा सत्कार देखील झाला होता IT डिपार्टमेंटकडनं. पण सर, आमच्याकडे तर वेगळीच माहिती आहे. म्हणजे बरीच वर्ष तुम्ही टॅक्स भरलेला नाही अशी इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे. या घराची झडती घेण्याची रीत सर ऑर्डर आहे आमच्याकडे. ठीक आहे, पण मला आमच्या वकिलांशी बोलावं लागेल. सॉरी सर, पण तोपर्यंत आम्ही थांबून नाही राहू शकत. हे बघा, आम्ही आधी झडती घेऊ, मग रिपोर्ट्स तयार करू आणि मग त्यानंतर त्यांचं काम सुरू होईल. बरं, ही सई जहागीरदार कोण आहे? मी सही जागीरदार. काय झालं? आम्हाला आधी तुमच्या खोलीची झडती घ्यावी लागेल. माझ्या खोलीची? पण मी कधी एवढे मोठे आर्थिक व्यवहार केलेच नाहीयेत. हा, हे बघा, आमची सून आहे ती, आणि आमचा मुलगा आता घरात नाहीये. त्याला आधी घरी येऊ द्या, मग त्याच्या समोर तुम्हाला काय हवं ते करा. सॉरी सर, पण आमच्याकडे तितका वेळ नाहीये. चला, घराचे दरवाजा खिडक्या दोन्ही बंद करून घ्या. आणि जोपर्यंत आमची झडती पूर्ण होत नाही तोपर्यंत घरातून कुणीही बाहेर जायचं नाही. अहो चला. अहो मॅडम, असं का करताय तुम्ही? यापूर्वी आमच्या घरी असं कधीच झालेलं नाहीये. तुम्ही हवं तर आमचे रेकॉर्ड तपासून बघा ना. प्लीज प्लीज, हे असं करू नका. काय चाललंय? हो, तुम्ही बोला ना प्लीज. अगं, का थांबवतेस यांना? हे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, ते त्यांना दिलेले ऑर्डर्सच फॉलो करतायत. तुम्ही घराची झडती घेऊ शकता. एक मिनिट मॅडम, तुम्ही तर आत्ता खाली आलात ना, मग तुम्हाला कसं कळलं की हे इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत आणि आपल्याच घरी झडती घ्यायला आलेत म्हणून?
मी जरी वरती असले तरी तुमचं बोलणं मला नीट ऐकू येत होतं. हे माझं घर आहे आणि माझं माझ्या घरावर संपूर्ण लक्ष असतं. कोण आलंय, कशासाठी आलंय, काय काम आहे याची काळजी मी घेते. सई मॅडम प्लीज, आमच्याकडे वेळ फार कमी आहे. तुमची रूम दाखवता का? हे बघा, ती देवांश सरांची रूम सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय मी तुम्हाला त्यांच्या रूममध्ये नाही जाऊ देत. आणि त्यांनी परवानगी दिली की मग तुम्ही रूम चेक करू शकता. 1 मिनिट, हवं तर मी त्यांना फोन करते. काय काय वेळ लागलाय का तुला? तू काय करतेस? त्यांची एक प्रोसिजर असते. आणि हे बघ, देवांशने ना इन्कम टॅक्स बरोबर भरलाय. तो वेळच्या वेळी सगळं काम नीट करत असतो. उगाच काहीतरी वेडेपणा कर नको. त्यांना त्यांची प्रोसिजर कंप्लीट करू दे. ऑफिसर, तुम्ही तुमची प्रोसिजर कंप्लीट करू शकता. ठीक आहे, चला तुम्ही. आम्ही पण येतोच. 1 मिनिट मॅडम, तुम्ही नाही जाऊ शकत. आम्हाला आधी सई मॅडमची चौकशी करायची. का? असं का? हे बघा, उगाच माझ्या सुनीला त्रास देऊ नका. तिला एकटीला तुम्ही असे प्रश्न नाही विचारू शकत. वहिनी, अगं काय करतेस तू? दादा, अरे वहिनीला समजाव जरा. सई सुद्धा देवांशी ऑफिसमध्ये काम करायची ना, त्याची सेक्रेटरी म्हणून. मग ते तिला काही प्रश्न विचारणारच. त्यांना त्यांचं काम करू दे प्लीज. यू गाईज कॅरी ऑन. अरे बापरे, या सगळ्या प्रकरणात खूप वेळ जाणार आहे असं दिसतंय. हे मध्येच काय आहे आता नेमकं? तिथे वरून बिचारा माझी वाट बघत बसला असेल. त्याला जर आज लॅपटॉप नाही ना मिळाला तर त्यापेक्षा एकदाची काय नाही चौकशी करायची त्या लोकांना करू दे. ठीक आहे, चला तुम्ही. आली आई, चला. या. मॅडम, ही तुमची रूम आहे? तुम्ही माझीच रूम चेक करायला आलात ना? हो, अर्थात. चला रे, कामाला लागा आपलं. हो हो, चला चला. हां चला. मॅडम, हा कोणत्या हिरोचा फोटो तुम्ही घरात लावलाय हो? नाही म्हणजे फार छान आहेत. हा पण ह्यांना कुठल्या चित्रपटात पाहिलेल्याचं आठवत नाहीत. कोण आहे ते? हिरो. तुम्ही ज्याच्या घराची झडती घ्यायला आलाय तो कोण आहे याची चौकशी तुम्ही नाही केली. मग तुम्ही माझी काय चौकशी करणार आहात? हेच देवांश जहागीरदार आहेत, माझे मिस्टर. ओ ओ ओ, ऑफकोर्स ऑफकोर्स. आम्हाला हे अगोदरच माहित होतं. आम्ही फक्त गंमत करत होतो, नाही का? गंमत करायला आलात तुम्ही इथे? हा, जे काम करायला आलात ना ते काम करा. मलाही काम आहे. चला लवकर. हां, चला रे, सुरुवात करा. मॅडम मॅडम मॅडम, हे तू तू तिकडे बघ. तुम्ही तिकडे सगळं व्यवस्थित करा. अरे
गौरी. मॅडम, हा हार किती सुंदर आहे हो. किती तोळ्याचा असेल? अय्या, कानातली पण काय छान आहे तो मॅडम. तुमचे सगळे दागिने ना एकदम भारी आहेत. सगळे एका चढ एक आहेत. ऑफिसर, नाव काय तुमचं? माझं हा आमचा पम्या. तुमचा पम्या. मग तुम्ही कोण? पमी, या इकडे. इकडे या. मी तू कोण? माझं नाव का बारसं झालं नाहीये? नाव माहित नाही? माहित. काय नाव आहे? इतका वेळ लागतो नाव आठवायला? इन्कम टॅक्स ऑफिसर आहात ना तुम्ही? हो हो हो. आयडी कार्ड कुठे आहेत तुमचे? हा, आहे. कुठे आहेत आयडी कार्ड? दाखवा. आयडी कार्ड दाखवा. आय कार्ड. मोबाईल मागितला मी. नाही, आयडी 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 कार्ड. आयडी कार्ड. घ्या. हे आयडी कार्ड आहे? हे आयडी कार्ड आहे. आधार कार्ड दाखवताय तुम्ही. इन्कम टॅक्स ऑफिसर आहात ना? मग जिथे काम करता तिथे तुम्हाला आयडी कार्ड नाही मिळालंय? कसं मिळणार? इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये जॉब करत असता तरच आयडी कार्ड असतं ना तुमच्याजवळ. हे बघा मॅडम, काय हे बघा? आता मी तुम्हाला सांगते मी काय करणार आहे ते. तुम्ही काय करणार आहात मॅडम? तुम्हा सगळ्यांना ना आता पोलिसात देणार आहे. मॅडम नको. मॅडम प्लीज. मॅडम पोलिसात नको. मॅडम पोलिसात फोन करू. पाया पडतो, नको, पाया पडतो. उभे राहा. उभे राहा. आता बोलती बंद झाली तुमची? खाली तर खूप बडबड करत होतात ना तुम्ही. घरात शिरल्या एवढाच नाटक करायचं असं ठरवलं होतं का तुम्ही? त्याच्या पुढे काय करायचं हे माहित नाहीये तुम्हाला? किती मूर्ख लोक आहात तुम्ही. नाटक पण प्रॉपर करता येत नाहीये ना तुम्हाला? घरात धाड टाकल्यानंतर आधी लँडलाईन कट केली जाते, मग सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले जातात, त्यानंतर प्रत्येक खोलीत जाऊन झडती घेतली जाते. सगळे ऑफिसर एकाच खोलीत येऊन नाही बसत तुमच्यासारखे. आणि खोटेपणाच करायचा होता तर आधी येताना अभ्यास करून यायचा होता ना व्यवस्थित. तुम्ही काय माझ्यावर कारवाई करणार आहात? ही अशी? आता मी तुम्हा सगळ्यांवर कारवाई करणार आहे. काय सई बोला. सर, आपल्या घरात चोर शिरलेत. वाट हो, हे बघा. ही एक इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचं सांगून आपल्या घरात शिरले आणि आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना त्रास देत आहे. यांचं असं म्हणणं आहे की आपल्या घरात बेहिशेबी मालमत्ता आहे. एक मिनिट, काय चाललंय हे सगळं? आता जर मी तिथे असतो ना तर नीट हिशोब घेतला असता या सगळ्यांचा. सई सोडू नका आहे यांना, पोलिसात द्या सगळ्यांना लगेच. हो सर, मी बरोबर यांची खबर घेते. मला एकदा अपडेट करा फक्त. या टेक केअर आणि सी यू. मॅडम प्लीज पोलिसात तक्रार नका करू. मी तुमच्या दागिन्यांना हात सुद्धा नाही लावणार मॅडम. हो मॅडम, आम्हाला पोलिसात दिलं तर आमची वाट लागेल. असं नका करू मॅडम, प्लीज. का नको करू? हाच धंदा आहे ना तुमचा? न विचारता लोकांच्या घरात सरळ घुसायचं आणि पैसे लुटायचे, हेच काम आहे ना तुमचं? याची शिक्षा ना
तुम्हाला मिळायलाच हवी. नाही मॅडम नाही, आम्ही याच्या पुढे आम्ही ना कोणालाच फसवणार नाही मॅडम. मॅडम प्लीज पोलिसात नका देऊ मॅडम. ठीक आहे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही खरं खरं दिलं तर सोडेन मी तुम्हाला. कोणता प्रश्न मॅडम? कुणी पाठवलं तुम्हाला इथे? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे सगळे उद्योग करताय? नाहीये उत्तर? ठीक आहे, लगेच पोलिसात फोन करते. मॅडम पोलीस नको मॅडम, आम्ही त्या व्यक्तीचं नाव सांगतो मॅडम, पण तुम्ही आमचं नाव त्यांना नका सांगू. लवकर सांग. भैरवी जहागीरदार. मॅडम त्यांनीच आम्हाला हे खोटं इन्कम टॅक्स ऑफिसर बनून यायला सांगितलं आणि तुमची चौकशी करायला सांगितलं.